नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 6 एप्रिलचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासू. पहिला प्रश्न, इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 नुसार न्याय देण्याच्या बाबतीत 18 मोठ्या राज्यांमध्ये कोणते राज्य अव्वल आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय कर्नाटक. तर बघा, रिसेंटली एक रिपोर्ट आला ज्याचं नाव आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022. कशासंबंधी आहे हा रिपोर्ट? नावावरून थोडी आयडिया तुम्हाला आली असेल. तर प्रत्येक राज्यामध्ये जेव्हा लोक न्यायप्रणालीकडं न्याय मागण्यासाठी जातात तेव्हा त्यांना किती प्रमाणात न्याय मिळतो किंवा किती लोकांना न्याय मिळतो, तर याबद्दलचा हा रिपोर्ट आहे. तर याच्यामध्ये 18 मोठ्या राज्यांमध्ये कर्नाटक हे राज्य पहिल्या नंबरवरती आहे. आता तुम्ही म्हणाल मोठे राज्य लहान राज्य काय आहे हे? तर हा रिपोर्ट बनवताना ह्यांनी प्रत्येक राज्याला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले, मोठे राज्य आणि लहान राज्य. लहान राज्य ह्यांनी कशाला म्हणलंय? तर ज्या राज्यांची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा कमी आहे तर अशा राज्यांना ह्यांनी लहान राज्यांच्या लिस्टमध्ये टाकलेले आहे. ठीक आहे. आता हे जे मोठे राज्य आहेत ज्याच्यामध्ये कर्नाटक हे पहिल्या नंबरवरती आहे, तर दुसऱ्या नंबरवरती आहे तामिळनाडू, थर्ड आहे तेलंगणा, फोर्थ आहे गुजरात आणि फिफ्थ आहे आंध्र प्रदेश हे राज्य. म्हणजे काय? तर पहिल्या 5 राज्यांमध्ये आपला महाराष्ट्र हा कुठे सुद्धा नाही आहे. आणि याच लिस्टमध्ये सगळ्यात लास्टला म्हणजे 18व्या नंबरवरती उत्तर प्रदेश या राज्याचा नंबर आलेला आहे. ठीक आहे. आता हा जो रिपोर्ट आहे ना, तर लक्षात ठेवा, हा रिपोर्ट 2019मध्ये सुरू केला होता आणि टाटा ट्रस्टने या रिपोर्टची सुरुवात केली होती आणि ही यावेळेसची या रिपोर्टची 3री आवृत्ती आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील मिरच्या तांदळाला GI टॅग देण्यात आला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय बिहार. तर हा जो मिरच्या तांदूळ आहे हा बिहारच्या पश्चिम चंपारण्याचा आहे, ज्याला आता GI टॅग मिळालेला आहे. याच तांदळाला मारच्या तांदूळ असं पण म्हणतात. आता ह्याला मिरच्या किंवा मारच्या तांदूळ का म्हणतात याचं एक कारण आहे, ते म्हणजे की हा जो तांदूळ आहे तर ह्याचा आकार किंवा जी साईज आहे ती एकदम काळ्या मिरीसारखी असते, त्याच्यामुळे याला मिरच्या किंवा मारच्या तांदूळ असं म्हणतात. आता ह्याला GI टॅग का मिळालं आहे? याचं वैशिष्ट्य म्हणजे हा तांदूळ खूप म्हणजे एक मस्त फ्लेवर असतो, सुगंध असतो ह्याला आणि छान टेस्ट पण असते, थोडीशी गोडसर अशी टेस्ट असते. शिजवल्यानंतर हा भात मऊ होतो पण चिकटसुद्धा नसतो आणि ह्याची टेस्ट गोडसर असते आणि वाससुद्धा ह्याचा पॉपकॉर्नसारखा येतो ह्याला शिजवताना. ठीक आहे. तर ह्याच्यामुळं ह्याला आता GI टॅग मिळालेला आहे. आता GI टॅग म्हणजे काय? तर बघा, एका वाक्यात सांगायचं ना तर हे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा उत्पत्तीशी संबंधित उत्पादनांवर वापरलेलं नाव किंवा चिन्ह असतं, ज्याला आपण GI टॅग असं म्हणतो. GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेटर टॅग. आता यासोबतच आपण बिहारची इतरही काही GI टॅग बघून घेऊयात. तर बघा, बिहारच्या मधुबनी चित्रकला, सुजिनी भरतकाम, भागलपूरचं सिल्क आणि भागलपुरी जर्दाळू, कटारनी तांदूळ आणि मागही पान, तर या उत्पादनांना आत्तापर्यंत GI टॅग मिळालेले आहेत. हे सगळी बिहारची उत्पादनं आहेत. ठीक आहे. आता आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्त्वाचं असतं, तर महाराष्ट्राचे जे प्रोडक्ट आहेत ज्यांना GI टॅग मिळालेला आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती बघून घेऊ, कारण यावरती आयोग सारखा प्रश्न विचारत असतो. तर बघा, आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या एकूण 34 उत्पादनांना GI टॅग मिळालेला आहे, पण यावर्षी याच्यामध्ये कुठलाही नवीन प्रोडक्ट या लिस्टमध्ये ॲड झालेला नाही आहे. आता हे जे 34 उत्पादनं आहेत याच्यामध्ये कोल्हापूरची चप्पल, कोल्हापूरचा गूळ, तिथला आजरा घनसाल तांदूळ, तसंच नाशिकचे द्राक्ष, वाईन, बीडचं सीताफळ, मराठवाड्याचा केसर आंबा, पुण्याची पुणेरी पगडी, आंबेमोहर भात, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी वगैरे असे टोटल 34 उत्पादनं आहेत ज्यांना आतापर्यंत GI टॅग मिळालेला आहे. ओके. पुढचा प्रश्न, राज्यातील शिक्षकांच्या भरतीसाठी शिक्षण सेवा निवड आयोग स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे 3रा पर्याय उत्तर प्रदेश. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण आता उत्तर प्रदेश हे राज्य शिक्षकांच्या निवडीसाठी सेपरेट असा एक स्वायत्त आयोग स्थापन करणार आहे, जो की शिक्षण सेवा निवड आयोग हा असणार आहे. ओके. आता हा जो आयोग आहे हा कोणकोणत्या शिक्षकांची निवड करणार आहे? तर राज्यातले जे माध्यमिक, उच्च आणि तांत्रिक महाविद्यालय म्हणजे जे काही टेक्निकल कॉलेजेस आहेत तर यातल्या शिक्षकांची निवड करणारे हा आता नवीन असलेला शिक्षण सेवा निवड आयोग. ओके. आणि हाच आयोग तिथले जे TET परीक्षा असते, जे की शिक्षक पात्रता परीक्षा असते उत्तर प्रदेशची, तर ही परीक्षासुद्धा हा आयोगच घेणार आहे. ओके. आता आत्तापर्यंत ह्या आयोगाची कामं कोण करायचं मग? तर सध्या वेगवेगळे स्वतंत्र असे अधिकारी, वेगवेगळी मंडळं आणि आयोग हे या शिक्षकांची निवड करायचे, ज्याच्या ठिकाणी आता एक एकात्मिक संस्था म्हणून या नवीन आयोगाची स्थापना केली जाणार आहे. ठीक आहे. आता यासोबतच आपण उत्तर प्रदेशबद्दल पण थोडक्यात माहिती बघून घेऊ. इथे आहे बघा, हे आपलं UP हे राज्य. आपल्याला माहिती आहे की लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून हे आपल्या देशातलं पहिल्या नंबरवरचं राज्य आहे. ओके. आणि या राज्याच्या उत्तरेला आपण बघितलं तर उत्तराखंड आहे,
हिमाचल प्रदेश आहे. याच्या पश्चिमेला हरियाणा, दिल्ली, राजस्थान ही राज्य दिसत आहेत. याच्या दक्षिणेला इथे आहे मध्य प्रदेश, छत्तीसगड. याच्या पूर्वेला बघितलं तर बघा बिहार, झारखंड हे राज्य आहेत. याच्याशिवाय याच्या ईशान्य दिशेला नेपाळ हा देशसुद्धा आहे. ठीक आहे. इथलं महत्त्वाचं एकच राष्ट्रीय उद्यान आहे, त्याचं नाव आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान. इथे 4 ते 5 महत्त्वाची युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहेत यूपीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताजमहल, त्यानंतर आग्र्याचा किल्ला, फतेपूर सिक्री आणि प्राचीन अशी बौद्ध स्थळं सारनाथ आणि वाराणसीची. ओके. पुढचा प्रश्न, जलजीवन मिशन अंतर्गत मार्च 2023 पर्यंत किती टक्के ग्रामीण कुटुंबांना नळांद्वारे शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध होईल? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय 60%. तर बघा, जलजीवन अभियान जे होतं तर याच्या अंतर्गत 60% ग्रामीण कुटुंबांना नळांमधून शुद्ध प्यायचं पाणी उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं होतं. तर 2022-23 हे जे पूर्ण आर्थिक वर्ष होतं तर या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये ह्याच्यामध्ये 2,34,00,000 कुटुंबांची ह्याच्यामध्ये आता भर पडलेली आहे. आता ह्या प्रश्नातून आपल्याला महत्त्वाचे काही डेटा बघायचे आहेत बघा. हे डेटासुद्धा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ओके. तर लक्षात ठेवा, भारतातले जे टोटल जवळपास 19 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी आता 11,60,00,000 कुटुंबांमध्ये आता नळांमधून ह्याच्याकडे प्यायचं पाणी आता मिळतंय. ऑगस्ट 2019 जेव्हा हे मिशन सुरू झालं तर या मिशनच्या शुभारंभाच्या वेळी 19.43 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी फक्त 3.23 कोटी लोकांच्याच घरी नळांमधून प्यायचं पाणी यायचं. ओके. म्हणजे हे जे प्रमाण आपण बघितलं तर तेव्हा फक्त 16.65% एवढंच प्रमाण होतं, जे की आता मार्च 2023च्या एंडपर्यंत 60% झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघितलं ना तर या मिशनच्या अंतर्गत काही अशी सुद्धा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्याच्यामध्ये 100% कव्हरेज नोंदवलेले आहे. जसं की गुजरात, तेलंगणा, गोवा, हरियाणा, पंजाब या 5 राज्यांनी आणि अंदमान निकोबार बेटं, दमन दीव आणि दादरा नगर हवेली आणि पुदुचेरी तर या काही केंद्रशासित प्रदेशांनी 100% कव्हरेज या जलजीवन मिशनमध्ये नोंदवलेलं आहे. म्हणजे काय, तर आता तिथल्या प्रत्येक घराघरांमध्ये नळांद्वारे पिण्याचं पाणी पोहोचवलं जाते. ठीक आहे. आता आपण या प्रश्नातून जलजीवन मिशन बद्दल सुद्धा माहिती बघून घेऊ. लक्षात ठेवा, जलजीवन मिशन हे फक्त भारतातलंच नाही तर जगातला लार्जेस्ट वेलफेअर प्रोग्राम म्हणून ओळखला जातो. याचं कारण म्हणजे या मिशनसाठी जी आपली एकूण आर्थिक बांधिलकी किंवा जे टोटल फायनान्शियल कमिटमेंट आहे तर ते 3600 अब्ज रुपयांचं आहे. म्हणजे डॉलरमध्ये सांगायचं झालं तर 43.80 अब्ज US$ एवढी ह्या प्रोग्रामसाठीची आपली कमिटमेंट आहे. याच्यामुळं काय होतं तर ही जगातली सगळ्यात मोठ्या कल्याणकारी कार्यक्रमांपैकी म्हणजे लार्जेस्ट वेलफेअर प्रोग्रामपैकी एक बनते. म्हणून जलजीवन मिशन हे महत्त्वाचं आहे. याची जी घोषणा आहे ना ही पण आपल्या मोदींनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जे भाषण दिलं जातं त्याच्यामध्ये या कार्यक्रमाची घोषणा केली होती 2019 या साली. ठीक आहे. या योजनेचं उद्दिष्ट काय होतं तर आपल्या भारतातले सगळे जे ग्रामीण कुटुंब आहेत तर यांना पुरेशा प्रमाणात चांगल्या प्रेशरने त्यांच्या घराघरापर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. ते पण नियमित म्हणजे रेग्युलर आणि दीर्घकालीन आधारावर प्रत्येक ग्रामीण कुटुंबांना प्यायचं पाणी मिळावं हेच या योजनेचं उद्दिष्ट होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा, हा जो प्रोग्राम आहे तर हा जगातला लार्जेस्ट वेलफेअर प्रोग्रामपैकी एक आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, अलीकडेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दुसरी G20 एम्पॉवर बैठक खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय तिरुवनंतपुरम. कुठं आहे हे तर हे केरळमध्ये आहे. ओके. तर ही जी बैठक आहे तर ही महिला आणि बाल विकास मंत्रालयाने अरेंज केलेली आहे केरळमध्ये तिरुवनंतपुरम या ठिकाणी. इथं आपण म्हणतोय दुसरी बैठक, तर मग पहिली बैठक कुठं झाली होती तर लक्षात ठेवा G20 एम्पॉवरची जी पहिली बैठक होती ती 11-12 फेब्रुवारीला आग्रा UP झाली होती. ठीक आहे. यावेळेची ही जी बैठक होती याची थीम होती वुमन्स एम्पॉवरमेंट, अ विन विन फॉर इक्विटी अँड इकॉनॉमी. आता आपण यासोबतच G20चे जे देश आहेत तर ते लक्षात ठेवण्याची ट्रिकसुद्धा बघून घेऊ. पहिल्यांदा मॅपमध्ये बघा, हे जे ऑरेंज कलरचे जे देश दाखवलेले आहेत हे सगळे G20चे सदस्य देश आहेत. ठीक आहे. आणि हे जे ब्ल्यू कलरचे देश दाखवलेत तर हे गेस्ट कंट्रीज आहेत. आपल्याला फक्त सदस्यच नाही तर G20चे गेस्टसुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं हा मॅप तुम्ही थोडासा पॉज करा आणि जे ब्ल्यू कंट्रीज दाखवल्यात तर ते तुम्ही एकदा नावं वाचून घ्या. ओके.
आता जे सदस्य देश आहेत तर ह्यांना लक्षात कसं ठेवायचं त्यासाठीची एक ट्रिक आहे, ती म्हणजे गुरुजी सीता अब SSC FCI में काम करती है. याच्यामध्ये हे जे काम करती है हे आहे ना तर हे सायलेंट आहे. बाकीचे जे हे गुरुजीपासून मेपर्यंत हे 20 लेटर्स आहेत. आता हे कसं लक्षात ठेवायचं तर ह्याच्यामध्ये बघा, गुरुजीमध्ये G फॉर जर्मनी, U फॉर USA, R फॉर रशिया, U फॉर UK, J फॉर जपान, I फॉर इंडिया. सीतामध्ये S फॉर सौदी अरेबिया, I फॉर इंडोनेशिया, T फॉर टर्की, A फॉर ऑस्ट्रेलिया. अबमध्ये A फॉर अर्जेंटिना, B फॉर ब्राझील. SSC म्हणजे S फॉर साऊथ कोरिया, S फॉर साऊथ आफ्रिका, C फॉर कॅनडा. FCIमध्ये F फॉर फ्रान्स, C फॉर चायना, I फॉर इटली. मेमध्ये M फॉर मेक्सिको, E फॉर युरोपियन युनियन. तर अशी आहे ही ट्रिक. गुरुजी सीता अब SSC FCI में काम करती है. FCI म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने B20 म्हणजे बिझनेस 20 परिषदेचं आयोजन केलं होतं? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय नागालँड. नागालँडची जी राजधानी आहे कोहिमा या ठिकाणी या B20 परिषदेचं आयोजन केलं होतं. आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं ना तर सगळ्या ज्या बिझनेस मीटिंग असतात तर ह्या आपल्या भारताच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. कारण जेव्हा जेव्हा बिझनेस मीटिंग होतात तर तेव्हा प्रत्येक देशातले जे इन्व्हेस्टर असतात तर ते या मीटिंगला अटेंड करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना आपल्या भारतामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट रूल्स आहेत किंवा जी फ्लेक्सिबिलिटी आहे तर ह्याची आयडिया येते आणि त्याच्यामुळे ते आपल्या भारतात जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार होतात. ओके. पुढचा प्रश्न, दरवर्षी भारतात राष्ट्रीय सागरी दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. दरवर्षी आपण 5 एप्रिल या दिवशीच राष्ट्रीय सागरी दिन हा पाळत असतो. याचं कारण काय आहे बरं? 5 एप्रिललाच का? याचं कारण म्हणजे आपल्या भारताचं स्वतःचं पहिलं असं वाफेवर चालणारं जहाज होतं SS लॉयल्टी. तर या SS लॉयल्टी जहाजाने 5 एप्रिल 1919 या दिवशी मुंबईकडून ब्रिटनकडं जायचा जो प्रवास होता तर या प्रवासाला सुरुवात केली होती 5 एप्रिल 1919 या दिवशी. आणि या घटनेच्या आठवणीत आपण दरवर्षी 5 एप्रिल याच दिवशी आपला राष्ट्रीय सागरी दिन हा साजरा करत असतो. ठीक आहे. सगळ्यात आधी पहिल्यांदा राष्ट्रीय सागरी दिन हा 1964 साली आपण साजरा केला होता. या दिनाचा उद्देश काय आहे तर आपल्या भारताचा जो शिपिंग बिझनेस आहे याला प्रोत्साहन देण्यासाठी या दिवसाचं आयोजन केलं जातं. लक्षात ठेवा, आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शिपिंग बिझनेसचं खूप महत्त्वपूर्ण असं एक योगदान आहे. कारण सध्या जर आपण बघितलं तर भारताचा जो इंटरनॅशनल ट्रेड आहे हे जर आपण व्हॉल्यूमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर 90% इंटरनॅशनल ट्रेड आणि व्हॅल्यूज म्हणजे मूल्याच्या दृष्टीनं बघितलं तर 77% इंटरनॅशनल ट्रेड हा भारताचा समुद्र मार्गातून केला जातो. त्याच्यामुळं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये शिपिंग उद्योगाचं खूप जास्त योगदान आहे. आता यासोबतच आपण एप्रिल महिन्यातले महत्त्वाचे दिवस पण बघून घेऊ. 5 एप्रिलला असतो राष्ट्रीय सागरी दिवस जो आत्ता आपण बघितला. 7 एप्रिलला खूप जास्त महत्त्वाचा दिवस असतो जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिलला जलसंधारण दिन. 11 एप्रिल महात्मा फुले यांची जयंती असते आणि त्याच दिवशी जागतिक पार्किन्सन दिन पण असतो. 13 एप्रिलला जालियनवाला बाग स्मृती दिन असतो. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. 16 एप्रिलला जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन. 21 एप्रिलला भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन आणि इंग्रजी भाषा दिन पण असतो. 24 एप्रिलला भारतीय पंचायत राज दिन असतो. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिन आणि 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन असतो. ओके. पुढचा प्रश्न, पुरुष T20 इंटरनॅशनलमध्ये खालीलपैकी कोण प्रथम महिला मैदानी पंच म्हणजे फील्ड अंपायर बनल्यात? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय किम कॉटन. कोण आहेत ह्या तर न्यूझीलंडच्या अंपायर आहेत ह्या. लक्षात ठेवा नाव किम कॉटन. तर ह्यांनी आता ह्या पुरुष T20 इंटरनॅशनलमध्ये मैदानावरील पहिल्या फिमेल अंपायर बनलेल्या आहेत. ओके. म्हणजे पहिल्या महिला पंच बनलेल्या आहेत फील्डवरच्या. ठीक आहे. आता ह्यांनी ह्याच्या आधीसुद्धा बऱ्याच मॅचेसमध्ये अंपायर म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी बघा लक्षात ठेवा 2020मध्ये हॅमिल्टन इथं जेव्हा भारत अगेन्स्ट न्यूझीलंडचे मॅचेस चालू होते T20 इंटरनॅशनल हे सुद्धा पुरुषांचेच मॅच होते तेव्हा त्यांनी TV अंपायर म्हणून पहिल्यांदा त्यांनी काम केलं होतं. ठीक आहे. त्यांनी तसं तर बऱ्याच महिलांच्या मॅचेसमध्ये सुद्धा काम केलेलं आहे अंपायरचं. याच्यापूर्वी त्यांनी 54 वुमन्स T20 इंटरनॅशनल, 24 वुमन्स ODI तसंच 2018 ते 23 या पिरियडमध्ये जे वुमन्स T20 आणि ODI वर्ल्ड कप चालू होते त्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा त्यांनी ऑनफिल्ड म्हणून सुद्धा आणि TV अंपायर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. पण हे सगळे महिलांचे मॅचेस होते लक्षात ठेवा. पण आता जे ह्यांनी नवीन रेकॉर्ड बनवलं आहे तर ते पुरुषांच्या T20 इंटरनॅशनलमध्ये पहिली महिला फील्ड अंपायर बनण्याचा मान त्यांनी ह्याच्यामध्ये आता पटकावलेला आहे.
ठीक आहे. आता आपण थोडक्यात ICC बद्दल पण माहिती जाणून घेऊ. लक्षात ठेवा, ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. तर ही क्रिकेटची एक जागतिक प्रशासकीय संस्था म्हणजे गव्हर्निंग बॉडी आहे असं आपण ह्याला म्हणू शकतो. ICCची स्थापना 1909 मध्ये करण्यात आली होती. ह्याचं हेडक्वार्टर दुबई म्हणजे UAE या ठिकाणी आहे. याचं जे बोधवाक्य आहे ते आहे क्रिकेट फॉर गुड. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला 6 एप्रिलचे सगळे महत्त्वाचे करंट अफेअर्स नीट समजले असतील. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटले हे मला कमेंट करून सांगा. तर भेटूयात मग अशाच आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.